वाशिम जिल्ह्यामध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेत। बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर गडगडलेले आहेत। टोमॅटोला 6 रुपये किलो एवढा दर मिळतोय। त्यामुळे तोडणी, मजुरी तसंच वाहतूक खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी बंद केली आहे। त्यामुळे टोमॅटोचं पीक शेतातच पडून आहे। शेतकऱ्यांकडून व्यापारी कमी दराने खरेदी होत असताना किरकोळ बाजारात टोमॅटो महाग विकला जातोय। त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांना झळ बसतीये। शेतकरी भाजीपाला शेती करतो, 8 एकरवर भाजीपाल्याचं पीक होतं। आणि बघा माझ्या प्रिय मित्र हो, माणूस निसर्गाच्या या तावडीमध्ये सापडतो, कधी कधी भावांतराच्या तावडीमध्ये सापडतो, कधी काही होत नाही। आज बघा एवढा मोठा हा याचा टमाटरचा प्लॉट आहे। आज हजार हजार कॅरेट टमाटर याच्यामध्ये उभा आहे। पण त्याची मजुरी, त्याचा तोडायचा खर्च, हळद, दलाली, गाडी भाडे याच्यामध्येच हे सर्व जाऊन जाते। शेतकऱ्याला काही उरत नाही। शेतकऱ्यासाठी या भाजीपाल्यामध्ये शासनानं भावांतर योजना करायला पाहिजे। तर वाशिम जिल्ह्यामध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेत। बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर गडगडलेले आहेत। टोमॅटोला 6 रुपये किलो एवढा दर मिळतोय। त्यामुळे तोडणी, मजुरी तसंच वाहतूक खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणीच बंद केली आहे।